नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल व फेसबुक लाईव्हच्या पेजवरून। बे पोट्यो, आपण पाहून राहिलो इकॉनॉमिकचा शेवटला चॅप्टर। याचं शुभमंगल सावधान करून देऊ आणि तुमचं बी मोकळं करून टाकू। सांगा, करायचं आहे का? पाहून घेऊन ठेवली काय कधी? डोंबड्यो, लक्ष द्या, राहू द्या, इकडं निवाड पाडा, तेव्हा चांगली भेटन, नाही तर कुत्रं नाही विचारत आपल्याला। सार्वजनिक वित्त म्हणजे का? ठीक आहे, कशाशी संबंधित चॅप्टर आहे। पोट्टे वाचते डोक्यात लेखाच्या एक बी कन्सेप्ट नाही जात। इकॉनॉमिक सारा कन्सेप्टवर आहे, सोपी आहे, काही टेन्शन घ्यायचं नाही। मी आहे भाऊ जिवंत, ठीक आहे, मी मेलो तर मग पावलं, पण आता इकॉनॉमिक संपला समजा, ठीक आहे। आता पहा, सार्वजनिक वित्त म्हणजे का? तर सार्वजनिक जेव्हा शब्द येते, सार्वजनिक म्हणजे सरकार, खड्ड्यात गेलं कामधाम। सार्वजनिक म्हणजे का? सार्वजनिक म्हणजे सरकार, ठीक आहे। सरकार म्हणजे कोण? तर सरकार म्हणजे तुम्ही। अबे सरकार म्हणजे तुम्हीच आहे। सरकार आपण निवडून दिलेले प्रतिनिधी आहे का नाही? आणि तिथं गप्पा करते ते। सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारी वित्त। सरकारी वित्त म्हणजे कोणाचं? वित्त म्हणजे पैसा। बे डोंबडे, वित्त म्हणजे का? पैसे। कोणाचे पैसे? तुमचे पैसे। तुमचे म्हणजे कोणाचे? तर सरकारचे। सरकारचे म्हणजे कोणाचे? तुमचे। कुठून आले? तर तुम्ही टॅक्समधून दिलेले पैसे। भारत सरकारच्या पब्लिक अंडरटेकिंग कंपन्या, शेल, गेल, भेल याच्यातून आलेले पैसे। भारत सरकारनं श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान, केनिया, झिम्बाब्वे यासारख्या देशाले व्याजानं पैसे दिले, व्याजानं, त्याचं व्याज समजलं का? त्याच्यानंतर त्या देशानं कर्जाची केलेली परतफेड। हे जे आपल्याला कराद्वारे पैसे येते, ठीक आहे, त्याच्यानंतर बँकेचा नफा भारताच्या तिजोरीत जमा होते, रिझर्व्ह बँकेचा फंड जमा होते, ठीक आहे, उत्पन्न जमा होते, हे जे सगळं आहे हे जाते सार्वजनिक वित्तमध्ये। सार्वजनिक म्हणजे लोकांचा पैसा, आणि लोकांचा पैसा ह्या खर्च कसा करायचा लोकांवर, याच्यासाठी संसदेत कायदा बनवा लागते। विदाऊट कायद्यानं एकही रुपया तुमच्या खिशातला काढता येत नाही, आणि तुमच्यावर खर्च करायचा तर एकही रुपया अजिबात खर्च करता येत नाही। ए भाऊ, सरकारच्या तिजोरीतला म्हणजे भारत सरकारच्या तिजोरीतला 1 रुपया जरी खर्च करायचा असन, ए लक्ष दे, 1 रुपया जरी खर्च करायचा असन तसा खर्च नाही करतायत। तंबाखूची अर्थमंत्र्याला तंबाखूच्या पुडी खायची इच्छा जरी झाली, तंबाखू, ठीक आहे, खर्रा खायचा आहे 15 रुपयाचा, असं नाही म्हणतायत, ठीक आहे। निर्मला मॅडम आम्हाला द्याजी 15 रुपये उसने, ठीक आहे, असे देता येत नाही, वापरता येत नाही। झाली इच्छा एखाद्या वेळेस, ठीक आहे, हॉटेलात जाऊन पार्टीज कराव, दुर्वांकूरमध्ये जाऊन पार्टीज कराव, ठीक आहे, तर असं नाही होत भाऊ, ठीक आहे। आपल्या मनानं संसदेत, ठीक आहे, भारताच्या तिजोरीतले पैसे काढता येत नाही, ठीक आहे। 1 रुपया जरी काढायचा असन तर बंद्या संसदेची परवानगी पाहिजे। मग म्हणून, ठीक आहे, तो कायदा कसा पारित होते, त्याच्यासाठी कोणतं विधेयक मांडते, त्याले का म्हणन? कारण ह्या लोकांचा खर्च आहे, आणि लोकांचा खर्च म्हणजे लोकांना जमा केलेले पैसे आहेत, त्यालेच म्हणते सार्वजनिक म्हणजे लोकांचे पैसे। लोकांचे पैसे भारत सरकारच्या तिजोरीत जमा होते, आणि त्या तिजोरीले म्हणते संचित निधी। का म्हणते? संचित निधी। लक्षात ठेवा बे, का म्हणते डोंबड्यो? संचित निधी। मग याच्यात का पाहणार आहेत? याच्यातच पाहणार आहे आपण भारत सरकारचं बजेट। ज्या बजेटमधून भारत सरकार आपल्या तिजोरीतून कसे पैसे खर्च करायचे, ठीक आहे, म्हणजे भारत सरकारच्या तिजोरीतून लोकांवर कोण्या बाबीवर का खर्च करायचे। मग तुम्ही बजेट पाहत असा ना, सारे लोक, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, उद्योगपती सारे बजेटकडे वाट पाहते का यावर्षी बजेटमध्ये भारत सरकार का सांगणार आहे, इन्कम टॅक्सचा दर का राहणार आहे, ठीक आहे, इन्कम टॅक्सचा दर का राहणार आहे, त्याच्याद्वारे भारत सरकारले किती रुपये इन्कम टॅक्समधून येणार आहे, भारत सरकार बजेटमध्ये कोणत्या बाबीवर कोणत्या योजनेवर किती खर्च करणार आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजनेवर किती, त्याच्यानंतर लक्ष द्या बे, स्वच्छ भारत अभियानावर किती, ठीक आहे, नमामि गंगेवर किती, स्मार्ट सिटीवर किती आहे का नाही, त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत कायद्यावर किती, रोजगार हमी कायद्यासाठी किती खर्च करणार आहे, रोजगार हमी योजनेसाठी, हे सगळं बजेटमध्ये दिलेलं राहते। म्हणजे, ठीक आहे, खर्च मांडण्यात येते, ठीक आहे। सोबतच तुम्ही बजेटमध्ये पाहिलं असेल तर सोबतच, ठीक आहे, भारत सरकारच्या तिजोरीत जमा होणारे पैसा, तर तुम्ही पाहिलं असेल पेपरमध्ये जेव्हा बजेट येते तर येणारा रुपया तिजोरीत आणि खर्च होणार रुपया, पैसे कोण्या क्षेत्रातून, ठीक आहे, 1 रुपयापैकी किती पैसे, म्हणजे सरकारच्या तिजोरीत 1 रुपया आला तर 1 रुपया कोण्या क्षेत्रातून किती टक्के येणार आहे, मग येणारा रुपया दाखवते आणि जाणारा रुपया दाखवते, ठीक आहे। तुम्ही पाहिलं असेल, ठीक आहे, पाय डायग्राम किंवा चार्टद्वारे, ठीक आहे, तर हे जे तुम्हाला दाखवते, तर हे जो आहे बजेट,
ठीक आहे. पहिले बजेट कधी मांडत होतं तर पहिले बजेट मांडत होतं 27-28 ठीक आहे फेब्रुवारीले. आता बजेट मानते ठीक आहे 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीले. हे जे बदल झाले हे बदल केव्हापासून झाले, कोण सुरू केले, का बरं सुरू केले, ठीक आहे. बजेटले बजेटच शब्द आहे का राज्यघटनेच्या, ठीक आहे राज्यघटनेमध्ये, तर अजिबात बजेटले बजेट शब्द नाही आहे. बजेट हे लोक शब्द वापरते, ठीक आहे. ॲक्च्युली तो बजेट हा शब्द ठीक आहे ग्रीक लँग्वेजमधून ठीक आहे बुग या शब्दावरून आला. तर हे जे बज आहे म्हणजे बजेट म्हणजे सरळ भाषेत ठीक आहे चमड्याची पिशवी होते आणि ते चमड्याच्या पिशवीत ते दस्तावेज राहते म्हणून त्याला बजेट म्हणते. आपल्याला त्या बजेटशी काही लेनदेन आहे. आपल्याला विचारते का जे बजेट भारत सरकार दरवर्षी ठीक आहे मांडते त्याला राज्यघटनेत काय शब्द वापरला आहे, तर त्याला म्हटलं आहे वार्षिक विवरणपत्र. डुकरे हो, आर्थिक नाही करार नाही तर त्याचं आर्थिक विवरणपत्र, वार्षिक विवरणपत्र, बंद्या वर्षाचं विवरणपत्र. आता ठीक आहे भारत सरकारचं घर म्हणजे बंदा भारत. जसं तुम्हाला तुमचं घर चालवा लागते ठीक आहे तसंच भारत सरकारले स्वतःचं घर चालवा लागते. सरकारच्या तिजोरीतला एकही रुपया स्वतःच्या मनाने खर्च करता येत नाही. एखाद्याची इच्छा झाली का आण रे गायछाप एक ठीक आहे 10 रुपये काढ बरं तिजोरीतले, आण रपकन गायछाप. अर्थमंत्री साहेब घ्या ना जी 10 रुपये काढा ना तिजोरीतले, घ्या ना रपकन ठीक आहे आणा कवाची तलब आलीच्या मायनी. तर असं काढता येत नाही भाऊ, ठीक आहे. ते काय आपल्या घरची प्रॉपर्टी नाही. घेतली गायछाप ठीक आहे, घेतला 15 रुपयाचा खर्रा घेन रे ठीक आहे, समोसे घेऊन 2 प्लेट कचं ठीक आहे. असं नाही वय ते डोंबडेव चालले तिथं. तिजोरीत जमाई करायचे पैसे असून टॅक्सेसद्वारे तुमच्यावर 1 रुपया जरी टॅक्स वाढायचा आहे तर संसदेची परवानगी पाहिजे आणि तुमच्यावर 1 रुपया जरी खर्च करायचा आहे तर संसदेची परवानगी पाहिजे. म्हणून हे जमा होणारे तिजोरीत पैसे आणि खर्च होणारे पैसे कोण्या विभागाला किती वाटून द्यायचे ठीक आहे. तर पहिले त्याच्या मागण्या येते का आम्हाला एवढं काम या वर्षात करायचं आहे, आम्हाला एवढे पैसे तुम्ही अप्रूव्ह करून द्या ठीक आहे. मग सरकार सर्व पाहिजे का आपल्यापाशी पैसे येणार किती आहे. ह्या डुकऱ्यानं जर औकातल्यासारखे मागितले त्याला देईन का. जर एखाद्यानं मागितलं समाज कल्याण विभाग आम्हाला 50,000 कोटी रुपये यावर्षी द्या, अबे डोंबड्या 50,000 कुठून देऊ तुला समाज कल्याणले. इथं 50,000 तिथं ठीक आहे पहिलेच कोरोना आहे तू 50,000 मागून राहिला. हे घे 10,000 करोड एवढू शेच का जी एवढेच घे आहेच नाही ठीक आहे. मग आता ठीक आहे तर मग हे जे काम आहे त्याचं फंडिंग कमी करून टाकन सरकारच्याच हातात आहे. कारण ठीक आहे सरकार किती पैसे खर्च करायचे तिजोरीत किती आता आतरून पाहून पाय पसरावं लागन. कोण किती काही औकातल्यासारखे मागितले तर अप्रूव्ह होईल का नाही होत ठीक आहे. म्हणून मग प्रपोजल टाकते, ते प्रपोजल शासनापर्यंत जाते, शासन ठीक आहे. मग काही संस्था आहे ज्या बजेट तयार करताना वारंवार मदत करते ठीक आहे लक्षात ठेव जा. म्हणून आपल्याला त्या संस्था कोण आहे का जे बजेट तयार करायला मदत करते ठीक आहे. बजेट हे केव्हापासून मांडणं सुरू झालं भारतात, बजेटचे प्रकार किती आहे काय म्हटलं, बजेटचे प्रकार किती आहे हे सर्व आपण ठीक आहे हे सर्व आपण आपल्या लक्ष द्यावे आपल्या या सार्वजनिक वित्त पब्लिक फायनान्समध्ये पाहणार आहे. समजलं का. आणि इकॉनॉमिक्सचे सर्व व्हिडिओ तुम्हाला आपल्या फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या ॲप्सवर भेटन ठीक आहे. या आपल्या ॲप्सवर भेटन. तुम्ही हे ॲप्स ठीक आहे तुम्ही हे ॲप्स आपल्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स. आणि हे ॲप्स आता अवघ्या काही दिवसात लॉन्च करणार आहे म्हणजे झालंच समजा लॉन्च ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा पूर्ण सब्जेक्टचा सिलेबस भेटन ठीक आहे. MPSC फाउंडेशन बॅचचा भेटन, PSI STIचा भेटन, पोलीस भरतीचा भेटन, ग्रामसेवक तलाठीचा भेटन, आरोग्य सेवकचा भेटन आणि ठीक आहे ज्याला सेपरेट सब्जेक्ट घ्यायचे आहे त्याला सेपरेट सुद्धा भेटन. सुरुवातीला हा कोर्स ठीक आहे डिस्काउंटमध्ये राहीन कारण डिस्काउंटमध्ये राहीन तर तिथून तुम्ही ते घेऊन घ्या ठीक आहे. फिनिक्स अकॅडमी वर्धा. तुम्हाला व्हिडिओ आवडले तुमच्या मित्रमैत्रिणी सांगा, आवडलेच सांगा नाही तर काही गरज नाही आहे ठीक आहे. आणि आपल्या यूट्यूबवर सुद्धा हे व्हिडिओ आवडले तर ते आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करत जा ठीक आहे. आवडले तर नाही तर काही गरज नाही. मग आता लक्ष द्या ठीक आहे. हे जे पब्लिक फायनान्स आहे तर भारताच्या संचित निधीत ठीक आहे जो भारत सरकारचा जेवढाही पैसा जमा होणार आहे तो संचित निधीत आहे. मोदी सरकारच्या खिशात नाही जात, त्याच्या घरी नसते जात, भारत सरकारच्या तिजोरीत जमा होते. आणि तो पैसा ठीक आहे खर्च कसा करायचा म्हणजे जमा होणारा पैसा आणि खर्च होणारा पैसा हे यालेच म्हणते बजेट, यालेच म्हणते वार्षिक विवरणपत्र. हे राज्यघटनेच्या कलम 112 नुसार ठीक आहे भारताचे अर्थमंत्री राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने ठीक आहे लोकसभेतच, संसदेत नाही डुकरे हो, लोकसभेतच भारताचा अर्थसंकल्प मांडतो ठीक आहे.
आणि मांडतो कोणाच्या परवानगीनं? तर राष्ट्रपतीच्या. ठीक आहे. कोण मांडतो? अर्थमंत्री मांडतो. कोणत्या कलमानुसार? तर 112 कलमानुसार. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, याच्यावर आपल्याला वारंवार प्रश्न येते. बरोबर जमवाचं भाऊ, तिथं का डुकऱ्यो चुकवलो तर मी आहे तुम्ही आहे. ठीक आहे. त्याले राज्यघटनेत बजेट शब्द वापरला नाही, अर्थसंकल्प शब्द वापरला नाही, वार्षिक विवरणपत्र हा शब्द वापरला आहे. ठीक आहे. म्हणून जेव्हा भारताच्या तिजोरीत वर्षभरात किती पैसे येणार आहे, ठीक आहे, याचा एक अंदाज काढला जाते का पुढील वर्षात किती येणार आहे. ठीक आहे. आणि आपण खर्च किती करणार आहे असा अंदाजित खर्च काढतो. अर्थसंकल्प सादर करताना 3 वर्षाची आकडेवारी आपल्याला दिली असते. ठीक आहे. 3 वर्षाची आकडेवारी दिली असते. लक्षात ठेवा. ठीक आहे. समोर जे वर्ष चालू होणार आहे त्या वर्षाची अंदाजित जमा होणारे पैसे, अंदाजित खर्च. ठीक आहे. कोण्या विभागावर किती करणार आहे. मागच्या वर्षीची इस्टिमेट व्हॅल्यू आली असते, इस्टिमेटेड व्हॅल्यू. ठीक आहे. आणि त्याच्या मागच्या वर्षीची परफेक्ट व्हॅल्यू भारत सरकारच्या हातात आली असते. किती पैसे जमा झाले होते आणि किती खर्च केले आणि खर्च झाले नाही त्यातले किती वापस आले. तर हे जे आहे हे 3 वर्षे दिसन. म्हणजे आता लक्ष द्या, बे, हे जे वर्ष आहे तर हे वर्ष कसं. ठीक आहे. लक्ष द्या, हे जे वर्ष आहे तर आता सध्या वर्ष चालू आहे. लक्ष द्या बे, आता सध्या वर्ष चालू आहे 2000. ठीक आहे. लक्ष द्या बे, वर्ष चालू आहे 2000. ठीक आहे. 21-22. तर आता जे यावर्षीचं बजेट आहे ते बजेट 2021-22चं मांडलं. ठीक आहे. 21-22चं बजेट मांडलं. पण ठीक आहे, आकडेवारी सादर करताना 2000 ठीक आहे 20-21ची ठीक आहे आकडेवारी अजून परफेक्ट आली नाही. आणि 2000 लक्ष द्या बे 19-20ची आकडेवारी परफेक्ट आली. ठीक आहे. तर याचीवाली परफेक्ट आकडेवारी येते, परफेक्ट. ठीक आहे. याची अंदाजितच राहते. लक्ष द्या. ठीक आहे. अंदाजित. आणि याचे ठीक आहे अंदाजितच असतात. ठीक आहे. अंदाजित म्हणजे याची आकडेवारी याचीच राहते, येणे बाकी. म्हणून ठीक आहे मागच्या वर्षीचं का झालं याचं येणे बाकीची आकडेवारी दाखवते. ठीक आहे. काही मधात घोळ झाला असेल, GDPचा दर पडला गेला असेल ते सांगते. याची परफेक्ट आली असते. म्हणजे मागच्या वर्षीची परफेक्ट आकडेवारी किती झालं का झालं हे सांगते. आणि त्याच्यानंतर भारताचा लक्ष द्या रे. ठीक आहे. भारताचा इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया मांडते. इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ठीक आहे लक्ष द्या, भारताचा समोर भविष्यात GDPचा दर किती राहणार आहे. ठीक आहे. FDI किती गुंतवणूक होणार आहे, निर्यात किती, आयात किती, याचं टार्गेट किती, यालेच म्हणते. ठीक आहे. यालेच म्हणते. ठीक आहे इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया. बंद्या भारताचा त्याच्यात सर्वे असते आणि त्याच्यावर UPSC 3 ते 4 प्रश्न असते. एवढं मोठं पुस्तक असते पण एवढं वाचायची गरज नाही. त्याच्या काही नोट्स ठीक आहे न्यू विशाल. ठीक आहे. न्यू विशाल किंवा अरिहंत किंवा ठीक आहे त्याच्यानंतर प्रतियोगिता दर्पणचं इकॉनॉमिकल ठीक आहे सर्वेचं एक पुस्तक येते. ठीक आहे. ते पुस्तक आलं पहिले, बजेट झालं भारत सरकारचं, इकॉनॉमिकल सर्वे आलं. एवढं मोठं राहते, एवढं वाचायला वेळ नाही राहत आपल्या. एवढं नोट्स त्याचा ठीक आहे जो सक मटेरियल आहे ते वाचायचं. म्हणून ठीक आहे बजेट कसं सादर केले जाते हे बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. तेच आपण आता पाहणार आहे सार्वजनिक वित्त या चॅप्टरमध्ये. कोणत्या? सार्वजनिक वित्त. मग आता सार्वजनिक वित्त म्हणजे का? लक्ष द्या, यालेच म्हणते शासकीय अर्थव्यवस्था. ठीक आहे. यालेच म्हणते ठीक आहे यालेच म्हणते पब्लिक फायनान्स. आणि बजेटचे प्रकार किती, शून्य आधारित अर्थसंकल्प कायले म्हणते, थोडं फलनिष्पत्ती अर्थसंकल्प कायले म्हणते, जेंडर बजेट कायले म्हणते. तर हे सगळं पाहणार आहे. जेंडर जिथे शब्द येईन तिथं मेल फिमेल येईन. ठीक आहे. जेंडर बजेट आला. जेंडर अर्थसंकल्प म्हणजे महिलांवरच्या ठीक आहे महिलांना समृद्ध करण्यासाठी, महिलांचं आर्थिक उत्थान करण्यासाठी त्याच्यावर जास्तीत जास्त खर्चाची तरतूद करणे त्याला म्हणते जेंडर बजेट. ठीक आहे. तर ते सर्व पाहणार आहे. पाहता का म्हणते शासकीय वित्त. ठीक आहे. किंवा सरकारी वित्त म्हणजे का, किंवा सार्वजनिक वित्त म्हणजे का. तर शासनाच्या इथं दिलेला आहे. शासनाच्या जमा खर्चाचा अभ्यास जिथे केला जातो त्याला शासकीय अर्थव्यवस्था म्हणते. शासनाच्या जमा खर्चाचा मग शासनाच्या तिजोरीत त्यालाच म्हणते शासनाची संचित निधी. त्या संचित निधीत किती पैसे येऊन राहिले आणि त्या संचित निधीत किती खर्च करून राहिले. सरकारले एकही रुपया स्वतःच्या मनानं तिजोरीतला खर्च करता येत नाही भाऊ. नाही तर डायरेक्ट 1 रुपया जरी तंबाखाच्या पुडीले जरी 5 घेतले ना, गाई छापले नाही तर अतुलले, तर लक्षात ठेवा हे भ्रष्टाचार आहे नियमानुसार. ठीक आहे. कितीक बी उद्देश चांगला असन, म्हणजे आता मी नाली बांधली आणि नालीवर लोकायले रपट्यासाठी पैसेच नाही आले. ठीक आहे. तर मी नालीत लोहा कमी वापरला आणि लोकायला रपटे टाकून दिले, तर ह्या सरळ भ्रष्टाचार आहे. समजलं का? ठीक आहे. कितीक बी चांगली इच्छा असन आणि ज्या कामासाठी पैसे आले तुम्ही भलत्याच कामाला वापरले, तो भ्रष्टाचार पकडण्यात येते. हां लक्षात ठेवा. उद्देश कितीक बी चांगला असला तरी. तर पाबे का म्हणते, आता तुम्हाला माझ्या गावचं एक उदाहरण सांगतो. ठीक आहे.
माझ्या गावचं उदाहरण सांगतो. आमच्या गावची ग्रामपंचायत बांधायला पहिले का करावं लागते, तर ग्रामपंचायतले पहिले ठराव पाठवावं लागते जिल्हा परिषदले का आमची जुनी बिल्डिंग रकात झाली आहे, कवाय आमच्या उरावर पडू शकते, आम्हाला नवीन ग्रामपंचायतच्या बिल्डिंगसाठी ठीक आहे बांधकाम ठीक आहे आम्हाला नवीन बिल्डिंगची इमारत आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी ते PWD विभाग जिल्हा परिषदचा इंजिनियर येते. मग तुमच्यापाशी जागा आहे का, मग त्याला जागा सांगायला लागते, हे जागा आहे जुनी ग्रामपंचायतची, मग हे बिल्डिंग रकात झाली आहे इले पाडा. ठीक आहे आता त्यानं का केलं, नवीन बिल्डिंगचं इस्टिमेट बनवलं ठीक आहे 20 लाखाचं. जिल्हा परिषदले मांडवा ग्रामपंचायतनं ठराव पास करून दिला आणि जिल्हा परिषदले सादर केलं, जिल्हा परिषदनं सँक्शन केलं, पैसे ग्रामपंचायतच्या अकाउंटवर येऊन पडून मांडवा ग्रामपंचायत 20 लाख रुपये आले. ठीक आहे 3 वर्ष झाले ठीक आहे हे लक्ष द्या, पैसे येऊन पडून ठीक आहे 3 वर्ष राहत नाही, वापस जाते पैसे. ठीक आहे पैसे आले एप्रिल महिन्यात. ठीक आहे पैसे केव्हा आले, पैसे आले एप्रिल महिन्यात आणि जसे पैसे आले एप्रिल महिन्यात ठीक आहे तसेच ठीक आहे आता एप्रिल मे मध्ये पैसे आले, 6 महिने झाले वापरलेच नाही. का म्हटलं 6 महिने झाले पैसे वापरले नाही, मग आता करायचं का. ठीक आहे मग आम्ही ग्रामपंचायतमध्ये प्रश्न विचारला वापरला काऊन नाही बा पैसे, तर तुम्हाला सांगतो पैसे वापरले काऊन नाही, तर ग्रामपंचायतची बिल्डिंग जुन्या जागेवर उभी होती, तिले पाडाचा खर्च त्याच्यात याड नव्हता. आता 20 लाख रुपये लागत होते का, नाही त्याच्यातलेच 50,000 रुपये घेतले असते आणि बिल्डिंग पाडून टाकली असती. पण भाऊ तसं नाही करतायत, जर त्याच्यातले पैसे बिल्डिंग पाडायला वापरले आणि त्या हिशोबात लिहिले तर तो लिगली भ्रष्टाचार आहे, असं करता येत नाही. किती काही उद्देश, आता बनणार तर ग्रामपंचायतच होती काय, तो काय त्याचं घर बांधून राहिला तर का नाही. ठीक आहे तर असं करता येत नाही, तो सरळ भाषेत भ्रष्टाचार आहे. काय भ्रष्टाचार, म्हणून लक्षात ठेवा का ग्रामपंचायत असो शासनाची कोणती व्यवस्था असो 1 रुपया इकडं तिकडं करता येत नाही. ठीक आहे मग सर कसे करते जी भ्रष्टाचार, तर भ्रष्टाचार करायचे लय रस्ते आहे. का म्हटलं भ्रष्टाचार करायचे लय रस्ते आहे. ठीक आहे मग भ्रष्टाचार करायचे रस्ते कसे, तर तुम्हाला सांगतो. मग आता एखादा ठीक आहे आमदार राहते, त्याला आमदार निधी भेटते 3 कोटी, खासदार आले 5 कोटी ते वर्षाचे. मग तो ग्रामपंचायत आपला फिरत असला मतदारसंघात, मग एखादी बुडी भेटते. ठीक आहे अगा बापू गा ए बापू देणं गा, मला त्या हापशीवर पाणी परायला जावं लागते का, भरायला 2 मोले जावं लागते, तिकडं माय हात धरून जाते. देणं एखादा भोगदार गिगदार देणं मारून येतो. ठीक आहे ए ली रे पुरीच्या घरापाशी भोगदार ली, एक ली बोर ली पटकन, लगेच पेल सांगते. ठीक आहे पुरीच्या घरापाशी एक हापशी दे म्हणून. ठीक आहे हापशी करते खासदार निधीतून, आणि खासदार निधीतून मग हापशी कितीची, हापशीचा इस्टिमेटेड खर्च ठीक आहे 1.5 लाख. बोरवाल्या किती बिल झालं, आपलं बिल झालं 60,000, दे बिल 1.5 लाखाचं बिल दे. ठीक आहे 1.5 लाखाचं बिल जोडते खासदार. ठीक आहे त्याच्या हातात ठेवते 60, बिल घेते 150, बाकीचे पैसे खासदाराच्या खिशात, आमदाराच्या खिशात. यालेच म्हणते भ्रष्टाचार. खाच्या पद्धती आहे. ठीक आहे असे लोक खाते. पण कृपया करून अधिकारी झाले तर लेको चोट्यो खाजा नका, पैसे पसणार नाही तुम्हाला. ठीक आहे पुरे बर्बाद व्हान. ठीक आहे सर असे म्हणता काय, असे म्हणजे मग पगार भेटते ना. ठीक आहे तर पगारात काम कर चोट्या. मग म्हणून तुम्हाला सांगून राहिलो का ठीक आहे शासनाचा पैसा 1 रुपया इकडं तिकडं हिशोबात दाखवा लागते. इकडं तिकडं करणारे ते व्यवस्थाच आहे. पुरा भ्रष्टाचारानं पोखरून टाकला आहे भारताले, खालपासून तर वरपर्यंत सिस्टीम पुरी खराब करून टाकली आहे का नाही. मग आता भ्रष्टाचार ठीक आहे कमी करायचा असन तर तुमच्यासारखे चांगले लोक राजकारणात गेले पाहिजे. ठीक आहे आणि हे लोक जर चांगले लोक गेले तर भ्रष्टाचार आपोआप कमी होते. म्हणून शासनाच्या तिजोरीत जो जमा खर्च होऊन राहिला त्याचा जो अभ्यास केला जाते त्याला म्हणते शासकीय अर्थव्यवस्था. म्हणून शासनाच्या लक्ष द्यावे का म्हणून राहिले. ठीक आहे लक्ष द्या. शासनाच्या जमा खर्चाचा अभ्यास जिथे केला जातो त्याला शासकीय अर्थव्यवस्था म्हणते. भारत सरकार आपल्या जमा खर्चाचा लेखाजोखा ठीक आहे भारत सरकार आपल्या जमा खर्चाचा लेखाजोखा वार्षिक अर्थसंकल्पातून मांडते. याच अर्थसंकल्पातून भारत आपले राजकोषीय धोरण, याच अर्थसंकल्पातून जेव्हा भारत सरकार बजेट मांडते त्या बजेटमधूनच भारत सरकार आपली फिस्कल पॉलिसी मांडते. फिस्कल म्हणजे राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण म्हणजे का, तर भारत सरकार ठीक आहे कोणत्या टॅक्सेसवर टॅक्स वाढवले, कोण्या टॅक्समधून किती पैसे येणार आहे आणि त्याच्यानंतर कोण्या क्षेत्रावर कोण्या योजनेवर ठीक आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर, बंदराच्या बांधकामावर, नॅशनल हायवेवर ठीक आहे त्याच्यानंतर योजनावर किती खर्च आणि कोण्या योजनेवर किती खर्च करणार आहे, आरोग्यासाठी किती, शिक्षणासाठी किती ठीक आहे त्याच्यानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी किती, नॅशनल हायवेसाठी किती ठीक आहे अशा
स्वच्छ भारत अभियानासाठी किती, हे सगळे बजेटमध्ये दरवर्षी मांडते भारत सरकार. आणि यालाच म्हणते मग हे जे बजेटमध्ये भारत सरकार मानते त्याला म्हणते भारताचं राजकोषीय धोरण. म्हणून आपल्याला वारंवार परीक्षेत प्रश्न येते का राजकोषीय धोरण कोण जाहीर करते, तर भारत सरकार. ठीक आहे. आता 2 धोरण तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये वारंवार भेटन, लक्ष द्या. 2 धोरण भेटन बे, लक्ष द्या बे. एक भेटते राजकोषीय धोरण, एक भेटते, लक्ष द्या पोट्यो, एक भेटते राजकोषीय धोरण. ठीक आहे. यालेच म्हणते फिस्कल पॉलिसी. आणि एक भेटते मौद्रिक धोरण, याले म्हणते मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. मौद्रिक धोरण याले म्हणते मॉनिटरी पॉलिसी. लक्षात ठेवा, याले म्हणते फिस्कल. ठीक आहे. का म्हटलं, फिस्कल पॉलिसी. ठीक आहे. मग फिस्कल पॉलिसी आणि याले म्हणते मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. मग आता हे जे आहे तर हे कोण जाहीर करते, तर तुम्हाला सांगतो मौद्रिक धोरण ठीक आहे RBI जाहीर करते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. महागाईवर ठीक आहे नियंत्रण ठेवासाठी भारत सरकार हे RBI मौद्रिक धोरण जाहीर करते. दर 3 महिन्यानं होय, आता दर 2 महिन्यानंच होते. ठीक आहे. हे कशातून RBI कशातून जाहीर करते हे, ठीक आहे, मौद्रिक धोरण. तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक दर, याच्यातून रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरण जाहीर करते आपलं. ठीक आहे. राजकोषीय धोरण कोण जाहीर करते, राजकोषीय धोरण भारत सरकार जाहीर करते. लक्ष द्या बे, भारत सरकार जाहीर करते, भारत सरकार. ठीक आहे. राजकोषीय धोरण भारत सरकार जाहीर करते. आणि भारत सरकार कशातून जाहीर करते, तर भारत सरकार ठीक आहे अर्थसंकल्पातून, बजेटमधून जाहीर करते. पण अर्थसंकल्प हा शब्द नाही आहे म्हटलं राज्यघटनेत. ठीक आहे. राज्यघटनेत याच्यासाठी शब्द वापरला आहे वार्षिक विवरणपत्र. ठीक आहे. विवरणपत्र परीक्षेत विचारला आहे डुकरेव, तिथं का चुकवलं तर मी आहे तुम्ही आहे. ठीक आहे. कुतरतोच मी धरून. ठीक आहे. लक्षात ठेव जा. म्हणून भारताचा अर्थसंकल्प मांडण्यासाठी भारताचे अर्थमंत्री भारताच्या राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने, ठीक आहे, पूर्वसंमतीने कलम 112 नुसार लोकसभेतच अर्थसंकल्प मांडते. लोकसभेतच मांडायचे अधिकार आहे, राज्यसभेत अर्थसंकल्प मांडता येत नाही. कारण ठीक आहे पैशाच्या तिजोरीच्या चाब्या, अर्थ म्हणलं का पैसा, पैशाच्या तिजोरीच्या चाब्या लोकांच्या हातात दिल्या आहे, लोकांच्या हातात दिल्या आहे. इनडायरेक्ट सभागृह आहे राज्यसभेत, त्याइले बजेट मांडायचे अधिकार नाही. तिथं बजेट, त्या सभागृहात बजेट मांडता येत नाही. कोणत्या सभागृहात, राज्यसभेत. ठीक आहे. राज्यसभेत तर मतदान बी होत नाही, निव्वळ फोकणाऱ्यापंथी बजेटवर चर्चा होते, निव्वळ फोकणाऱ्यापंथी चर्चा होते म्हटलं. समजलं का? फुल चर्चा, फुल मतदान लोकसभेत. कारण पैशाच्या तिजोरीच्या चाब्या लोकांना निवडून दिलेल्या हातात आहे. यानं जर ह्या पैसा वापरला नाही बरोबर तर चोट्या तू 5 वर्षांनी भेट, मग तुला दाखवतो मी घनचक्कर, असं लोक म्हणन. असं राज्यघटना करायला तेव्हा वाटलं. म्हणून ठीक आहे बजेट, ठीक आहे बजेट, ठीक आहे यालेच म्हणते, ठीक आहे यालेच म्हणते, लक्षात ठेवा. ठीक आहे. वार्षिक विवरणपत्र हे फक्त आणि फक्त भारताच्या लोकसभा या सभागृहातच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. म्हणून कलम 112 नुसार भारताचे, ठीक आहे, भारताच्या राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचे, ठीक आहे, अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प म्हणजे वार्षिक विवरणपत्र मांडतात. लक्षात ठेवा. कलम 112 नुसार. मग यालेच म्हणते त्या अर्थसंकल्पातून जे ध्येय धोरणं एका वर्षासाठी भारत सरकार जाहीर करते त्यालेच म्हणते भारत सरकारचं राजकोषीय धोरण. म्हणून राजकोषीय धोरण कोण जाहीर करते? भारत सरकार. आणि रेपो रेट, ठीक आहे, रेपो रेट, ठीक आहे, रिव्हर्स रेपो रेट, ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे CRR, कॅश रिझर्व्ह रेशो, त्याच्यानंतर SLR, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, बँक दर, ठीक आहे, याच्यातून भारत सरकार RBI, ठीक आहे, आपलं मॉनिटरी पॉलिसी जाहीर करते. याचे दर कमी जास्त करून. हे रिझर्व्ह बँकेत मी तुम्हाला डिटेल शिकवलं, हे डबल सांगायचं काम नाही. म्हणून जेव्हा राजकोषीय धोरण आणि मौद्रिक धोरणाचा विषय येते, मौद्रिक धोरण RBI जाहीर करते, ठीक आहे, CRR, SLR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट याचे दर कमी जास्त करून. आणि राजकोषीय धोरण हे बजेटमधून भारत सरकार दरवर्षी जाहीर करते. असं आहे भाऊ. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पहा, ठीक आहे, तर त्यालाच फिस्कल पॉलिसी म्हणते इंग्लिशमध्ये. मग त्याच्यानंतर आता लक्ष द्या, आता समोर अर्थसंकल्पामध्ये आता लक्ष द्या, पहा अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रातून भारत सरकारच्या, पहा अर्थसंकल्पामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रातून भारत सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे येणार आहे.
कोण्या क्षेत्रातून? आता भारत सरकारच्या पब्लिक अंडरटेकिंग कंपनी आहे, PUC आहे, याच्यातून पैसे येते. ठीक आहे, पब्लिक अंडर सेल, गेल, भेल, ONGC, IOC, भारत पेट्रोलियम. ठीक आहे, याच्यातून याचा निव्वळ नफा राहते. ठीक आहे, 3000 कोटी, 2000 कोटी ह्या प्रॉफिटेबल कंपन्या आहे. ह्या पैसा भारताच्या सरकारच्या तिजोरीत जाते. ठीक आहे, त्यालेच म्हणते सार्वजनिक वित्त संचित निधी. आणि तो पैसा खर्च करासाठी संसदेची परवानगी पाहिजे. म्हणजे कोण्या क्षेत्रातून येते? मग आता तुम्ही टॅक्स भरता, मग तुम्ही GST भरून राहिले. ठीक आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरून राहिले आहे का नाही? मग हे जे टॅक्स तुम्ही देऊन राहिले, ठीक आहे, तर हे टॅक्स भारत सरकारच्या तिजोरीत जाते. आणि ते पैसे खर्च कसे करायचे, म्हणजे जमा होणारे पैसे कोण्या क्षेत्रामधून किती पैसे येणार आहे आणि कोणत्या क्षेत्रावर, ठीक आहे, भारत सरकार ते पैसे खर्च करणार आहे याचा लेखाजोखा, ठीक आहे, याचा लेखाजोखा अर्थसंकल्पामध्ये नमूद केला असतो. यालाच राजकोषीय धोरण म्हणतात. यालाच राजकोषीय धोरण म्हणतात. समजलं का? ठीक आहे, राजकोषीय धोरण म्हणजे सरकारच्या जमा आणि खर्चाचा सर्व हिशोब म्हणजे फिस्कल पॉलिसी. ठीक आहे, तर असं आहे. ते खूप सोपी आहे, खूप कठीण नाही आहे. इकॉनॉमिक्स न्यू आहे, पांचट आहे, समजून घ्या. ठीक आहे, मग राजकोषीय धोरण, भारत सरकार अर्थसंकल्पातून आपलं राजकोषीय धोरण मांडते. आणि RBI हे पहा, आता सांगितलं तुम्हाला, SLR, CRR, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, रोख्यांची खरेदी विक्री, बँक दर, याच्यातून मॉनिटरी पॉलिसी RBI जाहीर करते. ठीक आहे, तर असं आहे भाऊ. तर त्याच्यानंतर ठीक आहे, RBIच्या RBIची मॉनिटरी पॉलिसी व भारत सरकारची फिस्कल पॉलिसी याचा एकच उद्देश आहे. ठीक आहे, तो उद्देश म्हणजे भाववाढ, ठीक आहे, नियंत्रणात आणणे. ठीक आहे, भाववाढ नियंत्रणात आणणे. आता लक्ष द्या. ठीक आहे, तर RBIचे याचा तर एकच उद्देश आहे, पण भारत सरकारच्या ठीक आहे फिस्कल पॉलिसीचा आवाका प्रचंड मोठा आहे. यायले गरीब लोकायले रोजगार उपलब्ध होते. ठीक आहे, जर कराचे दर कमी केले तर लोकांची खर्च करण्याची प्रवृत्ती वाढते, कारण पैसा जास्त शिल्लक पडते तर लोक तो पैसा ठीक आहे खर्च करते. मग मार्केटमध्ये महागाई वाढू शकते. म्हणून इनडायरेक्टली फिस्कल पॉलिसी, ठीक आहे, इनडायरेक्टली फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण हे महागाई वाढीसाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकते. तुटीचा अर्थसंकल्प मांडला म्हणजे 1000 रुपये तिजोरीत येऊन राहिले, 1200 रुपये सरकार खर्च करतो म्हणते, तर 200 रुपये कर्ज घेऊन खर्च करत. आणि मग हे पैसे जास्त आले सरकारच्या तिजोरीत. ठीक आहे, मग हे पैसे सरकारच्या तिजोरीत जास्त आले का तुम्हाला सांगतो सरळ भाषेत. ठीक आहे, मग ठीक आहे 1000 जमा झाले आणि 1200 खर्च करायचे आहे, तर 2000 ठीक आहे 200 रुपये कर्ज घेते. ठीक आहे, आणि हे 200 रुपये लोकांच्या खिशात जाते. सरळ भाषेत आहे का तुटीचा अर्थसंकल्प जास्तीचा मांडला का लोकांच्या हातात जास्त पैसा जाईल, आणि लोकांच्या हातात पैसा गेला का लोक थैयास नाचते. घोडं घेऊ, गदं घेऊ का अजून ठीक आहे का घेऊ, लोकांचं काही खरं नाही. मग म्हणून लोक मार्केटमध्ये जाते. मग मालाची मागणी वाढते, मागणी वाढली का पुरवठा कमी झाला का भाववाढ झाली म्हणून समजा. म्हणून लक्षात ठेवा उद्देश काय याचा. ठीक आहे, तर किंमत वाढीवर नियंत्रण ठेवून किंमत वाढीवर नियंत्रण ठेवून ठीक आहे स्थैर्यासह आर्थिक विकास. ठीक आहे, किंमत वाढीवर नियंत्रण ठेवून स्थैर्यासह, ठीक आहे लक्ष द्यावे, स्थैर्यासह आर्थिक विकास घडून आणणे हा दोन्ही मॉनिटरी पॉलिसी आणि त्याच्यानंतर फिस्कल पॉलिसीचा उद्देश आहे. स्थैर्यासह आर्थिक वाढ. ठीक आहे, राज्यघटनेच्या कलम 112 नुसार भारताचे अर्थमंत्री राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचा अर्थसंकल्प फक्त लोकसभेतच मांडतो, राज्यसभेत मांडण्याचे अधिकार नाही. डाव्या सांगून राहिलो डुकरे हो, लोकसभेतच तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी, ठीक आहे, तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी जिथं बसते, ठीक आहे, तर तुम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी जिथं बसते तिथंच मांडता येते. ठीक आहे, राज्यसभेत मांडता येत नाही. ठीक आहे, राज्यसभेत मांडता येत नाही. म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. लक्षात ठेवा डोंबडे मी का सांगून राहिलो. ठीक आहे, उघडून देणं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे अर्थसंकल्प राज्यसभेत मांडता येत नाही, तसेच त्यावर राज्यसभेत मतदानसुद्धा होत नाही. का होत नाही? मतदानसुद्धा होत नाही. लक्षात ठेवा. मग अर्थसंकल्प कुठं मांडता येते, कुठं मतदान होते हे दिलं. ठीक आहे, लोकांना निवडून दिलेल्या याच्यातच ठीक आहे तिजोरीच्या चाब्या दिलेल्या आहेत. मग पहा अर्थसंकल्प कुठं मांडता येते, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कुठं चर्चा होते. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. अर्थसंकल्प लोकसभा आणि राज्यसभा ठीक आहे मांडता येते. लोकसभेत पहा भारताचे अर्थमंत्री कलम 112 नुसार, ठीक आहे, भारताचे अर्थमंत्री कलम 112 नुसार, ठीक आहे, कलम 112 नुसार लोकसभेत आपला अर्थसंकल्प मांडतात.
ठीक आहे, राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने, ठीक आहे. भारताचे अर्थमंत्री लोकसभेतच मांडतात, राज्यसभेत मांडता येत नाही, ठीक आहे. राज्यसभेत मांडता येत नाही. मतदान लोकसभेतच होते, ठीक आहे. मतदान हे खालतं पाहिजे होतं, ठीक आहे. मतदानाच्या अगोदर चर्चा होते, पण जसं मांडलं तर चर्चा होते. मग काही लोक त्याच्यात सुचवते का, ठीक आहे, अजी ह्या खर्च याच्यावर जास्त झाला, काय अगाऊ याच्यावर खर्च ह्या जास्त करून राहिले, ठीक आहे. मग ठीक आहे, कमी करावा लागत होता ह्या खर्च. मग आता लक्ष द्या, मग मतदान, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर होते, ठीक आहे, मतदान म्हणतो, पहिले चर्चा, ठीक आहे, मग चर्चा, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मतदान, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, लोकसभेत त्याच्यावर चर्चा होती, लोकसभेत त्याच्यावर चर्चा होती, ठीक आहे. आता लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, ठीक आहे. मग लोकसभेत चर्चा होते, राज्यसभेत बी चर्चाच होते, निव्वळ फोकणाऱ्यापर्यंत ती चर्चा. आता ठीक आहे, ए भाऊ लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो, ठीक आहे. हे जे लोकसभेत याच्यावर चर्चा झाली, त्याच्या दुरुस्त्या करते, ठीक आहे, आणि मग पुन्हा पारित करते, ते जाते राज्यसभेकडं. राज्यसभेकडं गेलं का राज्यसभेले त्याच्यावर चर्चा करायचा अधिकार आहे, पण मतदान करायचा अधिकार नाही. त्यानं जर काही याच्यात म्हणलं जी हे पैसे याच्यात जास्त झाले, जे पंतप्रधान ग्रामसडक योजनेवर एवढे कायले पाहिजे, आता तर रस्ते झालेच आहे, वरतून डांबर रस्ता खोटाच आहे, 40,000 कोटी रुपये कायले पाहिजे पंतप्रधान ग्रामसडक योजनेले, खायचे आहे का तुम्हाला, तर जास्त झाले का. पण अशी जर शिफारस त्याच्या सुचवली आणि ते लोकसभेत गेली, तर लोकसभेत, ठीक आहे, लोकसभेला अधिकार आहे का राज्यसभेनं सुचवलेल्या सूचना ॲक्सेप्ट करायच्या का नाही. जास्त कारभार कोणाला राहू दे तिकडं. आणि समजा राज्यसभेत त्याच्यावर चर्चा चालली 1-1.5 महिना, यायनं काहीच सांगितलं नाही. तुम्हाला सांगतो, ठीक आहे, राज्यसभेत जर हे विधेयक पाठवलं तर त्याला 14 दिवसाच्या आत संमत करून द्यावं लागते, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, हे लक्ष द्या, म्हणजे लोकसभा बाप होय, या बापाले पोरगी पसंत आली का तो पोराले डायरेक्ट फोटो पाठवते, बाबू 14 दिवसाच्या आत निरोप सांग पोरगी पसंत आहे का नाही, नाही तर मी असं समजीन का तुला पोरगी पसंत आहे, जात तिकडं लग्न लावून देईन तुझं, मेला रे ह्या उभ्यानं. म्हणजे बापच पोरगी, ठीक आहे, पोरगी पाहून येते, ठीक आहे, याले फोटो पाठवते, पाय बाबू पोरगी तुले पसंत आहे का, 14 दिवसाच्या आत मला सांग, नाही तर मी लग्न जुळून टाकतो, जात तिकडच्या मायमी. म्हणजे राज्यसभेले, ठीक आहे, एवढाच अधिकार आहे, चर्चा करा, 14 दिवसाच्या आत तुम्हाला पोरगी पसंत आहे का नाही तर ते सांगा. जर तुम्ही 14 दिवसाच्या आत पोरगी पसंत आहे का नाही हे सांगितलं नाही, तर डायरेक्ट बजेट भारताचं पारित करून टाकते, ठीक आहे, डायरेक्ट पारित. अजी मला एक वेळ विचारायला लागत होतो, पोरगी पसंत आहे का नाही, जाऊ दे तिकडं, खड्ड्यात गेलं काम न धाम, मी नाही करत असं बी म्हणता येत नाही, ठीक आहे, चाललो मी नाही करत असं बी म्हणता येत नाही. म्हणलं हे नाही वय आपलं लग्न, ठीक आहे, तिथं ठरून आहे, ठीक आहे. 14 दिवसाच्या आत राज्यसभेनं बजेटवर, म्हणजे भारताच्या वार्षिक विवरणपत्रावर, ठीक आहे, काहीच सांगितलं नाही, तर डायरेक्ट लोकसभा ते बजेट पारित करून टाकते. असं समजते का यायले ऑलरेडी पोरगी पसंत आहे, विचाराचं काम नाही. अरे पण विचारान का एकदा का आम्हाला पोरगी पसंत आहे का नाही, याच्यातलं काही समजलं का नाही, तर असा विषय आहे, ठीक आहे. म्हणून लक्षात ठेवा. मग ठीक आहे, चर्चा होते ते अर्थसंकल्प लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर चर्चा लोकसभेतच होते, ठीक आहे. राज्यसभेतही चर्चा होते, मतदान लोकसभेत होते, पण मतदानाचा अधिकार राज्यसभेत नाही, असा विषय आहे, ठीक आहे. मांडता येत नाही राज्यसभेत, ठीक आहे. अर्थसंकल्प फक्त लोकसभेतच मांडता येते, राज्यसभेत मांडता येत नाही. चर्चा दोन्ही सभागृहात होती. मग फोकणाऱ्या पंथी चर्चा करायलाच ठेवला आहे राज्यसभेने. राज्यसभा फक्त बजेटवर चर्चा करू शकते. काही सूचना सुचवल्या आहे लोकसभेले, तर लोकसभेनं ॲक्सेप्ट करावं का नाही, लोकसभेनं त्या सूचना स्वीकारायच्या का नाही, याचं बंधन लोकसभेवर राहत नाही. समजलं का. आता म्हणलं ठीक आहे, अशी काहीले गरज आहे 40,000 कोटी रुपये पंतप्रधान ग्रामसडक योजनेवर, ठीक आहे, लय झाले नाही, 20,000 कोटी तर काम होते, हे पैसे आपण दुसरीकडे वापरू कोरोनाच्या काळात. नाही जास्त, ठीक आहे, शहाणपण नको करू, आमचा प्रोजेक्ट आहे, गावागावात जुळले पाहिजे, डबल टिबल घोटाळे करून टाकू चालेल, ठीक आहे. त्यानं राज्यसभेत म्हणलं 20,000 कोटी, तर शेवटी लोकसभेवर डिपेंड आहे का हे त्यानं पाठवलेल्या सूचना ॲक्सेप्ट करायच्या का नाही, असा सत्यानाश आहे भाऊ, ठीक आहे. म्हणून ठीक आहे, हे लक्षात ठेव, लय खतरनाक काम आहे बरं. बजेट म्हणजे साधं काम नाही आहे, म्हणून लय लोकायले ह्या घोय समजत नाही. तर
कलम 112 नुसार भारताचे अर्थमंत्री भारताच्या राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने अर्थसंकल्प लोकसभेतच मांडतो, राज्यसभेत मांडता येत नाही. राज्यसभेत केवळ चर्चा होते आणि 14 दिवसाच्या आत त्यांना आपला निर्णय सांगा लागते, नाही तर पोरगी पसंत आहे असं समजण्यात येते. म्हणजे त्याला मतदान करायचा बी अधिकार नाही आहे. मतदान करायचा अधिकार फक्त लोकसभेले, मांडायचा अधिकार लोकसभेले, चर्चा तिन्ही अधिकार यायले आहे. त्याला फक्त एकच अधिकार आहे, चर्चा फोकणाऱ्यापंथी ठीक आहे, चर्चा करणे ना हान्य धरून ठीक आहे, असं आहे. म्हणून लक्षात ठेव जा. मग आता पहा का म्हणते बा, राज्यसभेने राज्यसभेने अर्थसंकल्पावर काही शिफारशी लोकसभेकडे सादर केल्यास त्या स्वीकारण्याच्या किंवा पूर्णतः ठीक आहे पहा, त्या स्वीकारण्याच्या किंवा पूर्णतः नाकारण्याचा अधिकार लोकसभेला असतो. कारण तुम्हाला पहिले सांगितलं मी, तिजोरीच्या चाब्या लोकांना निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या हातात आहे. हे गोष्ट लक्षात ठेवायची ठीक आहे. कायच्या बाबत ठीक आहे, तो अर्थसंकल्पाबाबत लक्षात ठेवा. मग ठीक आहे, याले धनविधेयकसुद्धा म्हणते. काय म्हणते? धनविधेयक. हां, धनविधेयक लोकसभेतच मांडता येते ठीक आहे. धनविधेयक. अर्थविधेयक हे ठीक आहे, जे GSTचं विधेयक होतं ते अर्थविधेयक होतं ठीक आहे. अर्थविधेयक हे मी राज्यघटने सांगी. अर्थविधेयक न धनविधेयकात का फरक आहे ठीक आहे. तर धनविधेयक म्हणजे तिजोरीतून संचित निधीत जमा होणारे पैसे आणि खर्च करण्यात येणारे ज्या ठीक आहे, ज्याद्वारे राज्याच्या आर्थिक बाबीवर ठीक आहे, आर्थिक बाबीवर गदा येईन राज्याच्या, आणि असं विधेयक मांडलं त्याला म्हणते धनविधेयक. त्याच्यासाठी मात्र ठीक आहे राष्ट्रपतीची संमती आवश्यक नाही, ते दोन्ही सभागृहात मांडता येते. पण हे धनविधेयक होय, हे पैसे खर्च करण्याच्या बाबतीचं विधेयक होय आणि हे तिजोरीत पैसे येण्याच्या बाबतीचं विधेयक होय. दोन्ही गोष्टी ॲट ए टाईम याच्यात सांगितल्या असते, येणारे पैसे आणि जाणारे पैसे. म्हणून लोकसभेला सर्वात जास्त अधिकार दिले आहे. कोणाला अधिकार दिले आहे? लोकसभेले ठीक आहे. म्हणून राज्यसभेने अर्थसंकल्पावर काही शिफारशी लोकसभेला सादर केल्यास त्या शिफारशी स्वीकारण्याचा किंवा पूर्णतः नाकारण्याचा अधिकार लोकसभेला असतो. कोणाला असतो? लोकसभेला असतो. जर अर्थसंकल्पावर राज्यसभेने कोणताही निर्णय ठीक आहे, कोणताही निर्णय 14 दिवसाच्या आत दिला नाही तर अर्थसंकल्प राज्यसभेला मंजूर आहे असं समजण्यात येते. मी पहिले सांगितलं तुम्हाला, पोरगी यायले मंजूर आहे 14 दिवसाच्या आत सांग डोंबड्या, नाही तर ते लग्न इकडं मी जुळून टाकतो. जा तिकडे लावले अक्षत का जयरामजी की झालं जुईले रे भाऊ, फोनवर बोलणं चालू करून दे ठीक आहे. काय नाही फोनवर बोलणं अगाऊ काम नाही, नाम नाही ठीक आहे. मग असं काम आहे ठीक आहे. तर पाबे पोट्यो डोंबड्यो. मग आता भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्प किंवा बजेट असा कोणताही शब्द वापरलेला नाही. हे सगळे नगदी माल आहे. कोणताही शब्द का वापरला आहे? राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्पासाठी वार्षिक विवरणपत्र हा शब्द वापरला आहे. कोणता? वार्षिक विवरणपत्र. घ्या बे डोंबड्यो कच लिहून ठीक आहे. कोणता शब्द? वार्षिक विवरणपत्र हा शब्द वापरला आहे ठीक आहे. तर लक्षात ठेव जा. मग पुढच्या याच्यात पाहू, रेल्वेचा अर्थसंकल्प कॅन्सल केला. नवीन अर्थसंकल्प मांडण्याच्या तारखा बदलवल्या. पहिले फेब्रुवारी महिन्यात मांडण्यात येत होता, आता 1 जानेवारीला मांडते आपला अर्थसंकल्प. त्याच्या अगोदरल्या दिवशी 31 जानेवारीला आपण इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया मांडतो. इकॉनॉमिकल सर्वे ऑफ इंडिया काय आहे, भारताचं बजेट त्या दिवशीच काहून आता मांडायचं ठरवलं, हे सर्व आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्या वेबसाईटवर पाहू ठीक आहे. हे भारताचं बजेट कसं मांडते, कुठं मांडते हे आपण पाहिलं ठीक आहे. लोकांच्या ठीक आहे तिजोरीच्या चाब्या लोकप्रतिनिधीच्या हातात असलेल्या सभागृहाले दिलेल्या आहेत, त्या म्हणजे लोकसभेले. म्हणून हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला फोटो काढायचे असेल तर काढून घ्या. आणि आपले अजून व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असेल, पूर्ण MPSCचं पॅकेज, पोलीस भरतीचं, ग्रामसेवक तलाठीचं, आरोग्य सेवकाचं घ्यायचं असेल तर फिनिक्स अकॅडमी वर्धा या ठीक आहे प्ले स्टोरवरून ही ॲप डाउनलोड करून घ्या. फिनिक्स अकॅडमी वर्धा ही प्ले स्टोरवरून ॲप्स डाउनलोड करून घ्या. इथं तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ भेटन ठीक आहे. फक्त 3 विषय व्हायचे आहे. एक आहे इन्व्हायरमेंट ठीक आहे, त्याच्यानंतर पॉलिटी आणि त्याच्यानंतर इतिहास. बाकीचे सर्व व्हिडिओ आता संपत आलेले आहेत. सर्व सब्जेक्ट मॅथ, रिझनिंग, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, इकॉनॉमिक्स आणि भूगोल संपत आली आहे ठीक आहे. इकॉनॉमिक्स तर आता संपलाच. हे शेवटलं चॅप्टर आहे. खतम इकॉनॉमिक्स. सर्व व्हिडिओसाठी फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या ठीक आहे वेबसाईटला आपल्या मोबाईलमध्ये ही ॲप डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोरवर ही ॲप्स आलेली आहे ठीक आहे. 8 दिवसात आपण सर्व ठीक आहे पॅकेज त्याच्यावरचे लॉन्च करू ठीक आहे. म्हणजे मग पुन्हा व्हिडिओ पाहण्यानंतर तर ते 8 दिवस झाले राहील, तोपर्यंत लॉन्च होऊन गेलं राहील. तर आजच्या दिवशी इथंच थांबतो मित्रांनो. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर कचं काढून घ्या ठीक आहे. तुमच्या कामाचं आहे हे. मारा कचं ठीक आहे.
धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.